बसमध्ये गर्दीत आंटीच्या मागे उभा राहून आणि नंतर चालू बसमध्ये आंटीला. नंतर अशी सवय लागली की रोज पण बसमध्ये गर्दीत घुसायचा आणि नवीन आंटी बघून बसमध्येच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बसमध्ये रोज पण असं बघायचा की कोणत्या बसमध्ये गर्दी आहे आणि तिथे उभे राहून तो जात असे. एक दिवस एक आंटी समोर उभी होती आणि तो तिच्या मागे उभा राहिला. बस चालू झाल्यानंतर त्याला आता रोज अशी सवयच लागली होती की गर्दी बसमध्ये घुसायचे आणि बघायचं की कुठे नवीन आंटी उभी आहे आणि तो तिच्या मागे जाऊन उभा राहत होता आणि चालू बसमध्ये. असं रोज पण त्याचं, पण एकदा तर त्याची अशी सवय त्याला चांगलीच बेतली होती आणि एक आंटी तर त्याला बघून बसमध्ये, बस स्टॉपवर खूपच गर्दी होती. एक तरुण मुलगा सकाळपासून तिथे एका बेंचवर बसला होता. त्याला कुठे जायचं होतं काय माहिती. तो तर प्रत्येक बसकडे बघायचा आणि समोर येऊन बघत होता. परत जाऊन तो तिथल्या बेंचवर बसायचा. थोड्या वेळाने एक बस आली आणि बसमध्ये चढायला गर्दीच गर्दी झाली होती. सर्व बसमध्ये चढले आणि तो तरुण मुलगा पण बसमध्ये चढला होता. तो जेव्हा बसमध्ये येत होता तेव्हा तो एका आंटीच्या मागे बसमध्ये आला. बसमध्ये खूपच गर्दी असल्याने ती आंटी उभी राहिली होती, कारण बसायला तर जागाच नव्हती. आंटी समोर उभी राहिली होती आणि तो तरुण मुलगा आंटीच्या अगदी जवळ मागे उभे राहिला होता. थोड्या वेळाने बस सुरू झाली आणि बस निघाली. बस आता सुरू असताना तो तरुण मुलगा आंटीच्या जवळ उभा होता. बस जशी जशी समोर चालली होती तसा तो तरुण आंटीच्या जवळ जवळ येऊ लागला आणि तो त्या आंटीच्या मागे उभा होता. त्याचं तर काहीतरी आंटीला वाटलं की बसमध्ये गर्दी आहे, त्यामुळे त्या तरुणाचा तिला धक्का लागला असेल आणि ती तर गप्प होती. पण तो तरुण तर जाणून बुजून असं आंटी जवळ येत होता आणि तो आंटीला दुसऱ्या दिवशी परत तो ज्या बसमध्ये गर्दी होती त्या बसमध्ये चढला आणि बघितले की बसमध्ये कोणी आंटी उभी आहे का, आणि जर कोणी आंटी उभी असली तर तो जवळ जाऊन उभा राहत होता आणि चालू बसमध्ये तो मागे उभा राहून जाणून बुजून धक्का द्यायचा. त्याला आता अशी सवयच लागली होती. कधी कधी तर तो असं काही करायचा की समोरचे त्याचं असं वागणं बघून त्याला, पण कोणी काही त्याला बोलत नव्हते, त्यामुळे त्याला पण वाटलं की कोण काही नाही करत आणि त्याची आता अशी सवय झाली होती की तो आता बिंदासपणे कोणाला न घाबरता बसमध्ये चढायचा आणि कोणी आंटी दिसली की तिच्याजवळ उभा राहून आणि चालू बसमध्ये तो जाणून बुजून धक्का देत असे. त्याचं असं वागणं एक दिवस त्याला खूप महागात पडलं. तो असाच रोज प्रमाणे एका बसमध्ये चढला. बसमध्ये गर्दी होती आणि माणसे कमी होती, लेडीज जास्त होत्या. तो तरुण आता एका आंटी जवळ जाऊन उभा राहिला आणि तिला एक दोन वेळा त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या आंटीने बघितले की तो तरुण असं काही तिने बाकी सर्वांना दाखवले. अचानक बस थांबली आणि त्या तरुणावर असा मारा सुरू झाला की सर्व बसमध्ये असलेल्या आंटीने त्याला खूप बदाडले. काही तर त्याला अगोदर ओळखत होत्या, त्याची सवय जाणून होत्या. सर्वांनी त्याच्यावर हात मोकळा केला आणि त्या तरुणाची तेव्हापासून सवयच मोडली होती, कारण त्याने त्या दिवशी असा मनसोक्त मार खाल्ला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.